AI विथ डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आपण बघत आहोत. जनरल इंट्रोडक्शन आपण बघत आहोत. आता मी तुम्हाला 2 पॉईंट ऑफ व्ह्यू सांगणार आहे की ज्यांना फ्रीलान्सिंग करायचंय. आता तीन ते 4 पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत आपल्याकडे या कोर्समध्ये, कारण ज्यांनी कोर्स हा जॉईन करणार आहेत आपल्याला. आपला कोर्स टीचरसाठी पण आहे, आपला कोर्स जॉब सीकरसाठी पण आहे, ज्यांना जॉब करायचे. आपला कोर्स फ्रँचायझी ज्यांना घ्यायची आपली त्यांच्यासाठी पण आहे, ज्यांना फ्रीलान्सिंग करायचे त्यांच्यासाठी पण आपला कोर्स आहे. त्याच्यानंतर फ्रँचायझी ज्यांना स्वतःची एजन्सी ज्यांना इस्टॅब्लिश करायची त्यांच्यासाठी पण काय आहे, आपला कोर्स आहे. तर आता जर तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचंय, काय करायचंय तुम्हाला, फ्रीलान्सिंग करायचंय किंवा आमची फ्रँचायझी तुम्हाला काय करायची आहे, घ्यायची आहे, किंवा तुम्हाला एजन्सी इस्टॅब्लिश करायची. जॉब सीकर बद्दल बोलत नाही मी, जॉब सीकर बद्दल मी पुढच्या लेक्चरमध्ये बोलेल, ठीक आहे ना. तर तुम्हाला पुढचे एवढे काय लागतात, डॉक्युमेंट लागतात, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल, क्लायंटचे कामं करू शकाल. बरोबर आहे का नाही. फ्रीलान्सिंग, फ्रँचायझी आणि एजन्सी करता म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय करता, क्लायंटला अप्रोच होता, क्लायंटला अप्रोच झाल्याच्या नंतर काय करता तुम्ही, त्यांना त्यांचं काम सुरुवात करता. पण हेच काम सुरू करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन्स लागतात, जे क्लायंट तुम्हाला काय होतो, मागतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर काढायला लागतं शॉप ऍक्ट काढायला लागतं तुम्हाला. शॉप ऍक्ट काढल्यानंतर तुमचं निघतं उद्यम आधार त्या शॉप ऍक्ट वरनं. बरोबर आहे का. शॉप ऍक्ट वरनं उद्यम आधार निघाल्याच्या नंतर तुम्हाला एक पॅन कार्ड काढायला लागतं. आलं लक्षामध्ये. जर तुम्हाला मोठमोठे क्लायंट हँडल करायचे तर तुम्हाला एक GST नंबर पण काय करायला लागतो, काढायला लागतो. आता हे कसं करायचं, काय करायचं ते आपल्या कोर्समध्ये सगळे डिटेलमध्ये मी हे 4 व्हिडिओ काय केलेले आहेत, टाकलेले आहेत. आय होप तुम्ही जर तो जॉईन केला असेल तर तुम्हाला ते बघायला मिळतील. तर उद्यम आधार, शॉप ऍक्ट, पॅन कार्ड, जर तुम्ही प्रोप्रायटरशिप केली, प्रोप्रायटरशिपच करतो नॉर्मली आपण शॉप ऍक्ट काढल्यानंतर. मोठमोठे स्टार्टिंगला काय करायचं, प्रायव्हेट लिमिटेड LLPच्या भानगडीत पडायचं नाही, सध्या फक्त प्रोप्रायटरशिप करायची. जर मोठे जरी क्लायंट हँडल करायचे असतील तर फक्त काय करायचं, GST नंबर काय करून घ्यायचा, काढून घ्यायचा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते कोटेशन. कोणती गोष्ट असते, कोटेशन. सगळ्यांना हे डॉक्युमेंट तर ऑलरेडी तुम्ही वेबसाईटवर गेले की 20-25 रुपयामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट निघून जातात. GSTला थोडे जास्त पैसे लागतात, CA कडनं काढायला लागतात. सगळ्यात इम्पॉर्टंट कोटेशन द्यायचं कसं लक्षात ठेवा. तर ते जे नॉलेज आहे सगळं ते आपण काय करूया, इन शॉर्ट मध्ये इकडे बघूया, जेणेकरून तुम्हाला ते बेसिक काय होईल, कळेल. कोटेशन द्यायचं कसं, सगळ्यात इम्पॉर्टंट की बघा, आता तुमचं सपोज हे तुमचं लेटर हेड काय, इकडे इथं लोगो आहे तुमचा, इथं काय तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. बरोबर. इथं तुम्ही काय करता, डेट टाकता. तिथं काय असं काहीतरी सपोज सिरियल नंबर वगैरे सगळं हे असेल इकडे, 1, 2, 3, 4. तर इकडे सर्व्हिसेसनुसार काय करता तुम्ही, कोटेशन देता. कशानुसार कोटेशन देता, सर्व्हिसेसनुसार. आता कोटेशन द्यायचं कसं, सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला की जे चार्जेस आहेत आपले, ज्यावेळेस आपण एखाद्या क्लायंटला कोटेशन देतो 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने कोटेशन देतो. पहिला असतो सर्व्हिस चार्ज आणि सेकंड असतो ऍड चार्ज. बरोबर आहे का. आता ऍड मध्ये पण 3 प्रकारचे ऍड असतात. पहिली ऍड असते मेटा ऍड, सेकंड ऍड असते गुगल ऍड आणि थर्ड असते लिंक्डइन ऍड. अजून जर तुम्हाला करायची तर मग इकडे ही पण ऍड असते, कोणती, ट्विटर ऍड्स असते. बरोबर आहे का. आता सर्व्हिस चार्जेस तुम्ही तुमच्या मनाने सगळे सांगू शकता. आता मी तुम्हाला एक जनरल जर कोटेशन सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सर्व्हिस चार्जेस तुम्ही कसे द्यायला पाहिजेत. जर सपोज तुम्ही त्यांचे अकाउंट हँडल करणार आहेत, कोणते, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, गुगल माय बिझनेस आणि युट्यूब, तर मिनिमम तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घ्यायला पाहिजे त्यांच्याकडनं, 10,000 पर मंथ सर्व्हिस. आता या 10,000 मध्ये तुम्ही काय काय देणार त्यांना, कमीत कमी तुम्ही त्यांना 5 पोस्ट, 5 रील आणि एक ऍड व्हिडिओ. ते ऍड व्हिडिओ, रील मध्ये, पोस्ट मध्ये काय फरक असतो ते तुम्हाला डिटेलच्या कोर्समध्ये ऑलरेडी बघायला मिळेल. हा झाला 10,000 खर्च. सपोज हा किती खर्च आला, 10,000. त्याच्यानंतर आता ऍड्स क्लायंट आपल्याला विचारतो की पर बजेट मी ऍडचं किती लावावं. तिथे ऍडचं बजेट कसं काढायचं हे तुमच्यावर डिपेंड असतं. कारण क्लायंटला एवढं माहित नसतं की पर डे बजेट मी किती लावावं, काय लावावं. तर ऍडचं बजेट कसं काढणार मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली, ठीक आहे ना. सपोज आता शिवा डिजिटल पकडा. बरोबर आहे. शिवा डिजिटलचा एक कोर्स आहे 10,000. म्हणजे जर एक ऍडमिशन झालं तर किती मिळतात, 10,000 रुपये मिळतात. मग त्यांना तुम्ही बोलताना बोलायचं, सर तुम्हाला दिवसाला सपोज एक जरी ऍडमिशन भेटलं तर तुमचा बिझनेस किती होतोय, 10,000चा. तर ह्या 10,000पैकी तुमचं जे खर्च वगैरे सगळं, आता हे जे प्रॉफिट झालं, आता माझा सर्व्हिस बिझनेस आहे तर माझं प्रॉफिट काय असतं, जास्त असतात. सर्व्हिस बिझनेसमध्ये प्रॉफिट कमी नसतात. जर प्रोडक्टमध्ये काय असतं, प्रॉफिट थोडे कमी असतात. सपोज आता माझा खर्च, सपोज माझा खर्च 5,000 आणि मला 5,000 नेट काय इकडे प्रॉफिट आहे. काय एका विद्यार्थ्यामागे मला नेट प्रॉफिट किती आहे, 5,000. जर मला 5,000 कमवायचे तर मी किती खर्च करू शकतो मार्केटिंगला, 1,000 रुपये खर्च करू शकतो. म्हणजे मला जर दररोज एक ऍडमिशन हवं असेल
मला मिनिमम बजेट किती लावायला लागेल? 1,000 रुपये. किती बजेट लावायला लागेल मिनिमम मला? 1,000 रुपये. हे तुम्हाला काय करायला लागेल? याला सांगायला लागेल. कोणाला? तुमच्या कस्टमरला तुम्हाला काय करायला लागेल? सांगायला. आता हे झालं मोठ्या बिझनेससाठी. पण सपोज काही बिझनेसेस असतात ते म्हणतात सर माझं 500 रुपये पर डेच बजेट आहे. मग तुम्ही काय करायचं? 10 दिवस त्यांची काय करायची? ऍड लावून बघायची. रिझल्ट कसा येतोय, काय येतोय, किती येतोय. आता हे डिटेलमध्ये कसे कोटेशन्स लिहायचे, काय करायचं, कसं करायचं हे आपल्या याच्या कोर्समध्ये बाय डिफॉल्ट आहे. तर तुम्ही काय करा? लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग जर्नी काय करा? स्टार्ट करा.